रोल व्यायामाची आवड तशी मला मी कॉलेजला असल्यापासूनची आहे आणि त्यावेळेसपासूनची जी आवड होती, आवड म्हणण्यापेक्षा अक्षरशः व्यायामाचं व्यसन आहे म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. मला वाटतं ती कंटिन्यू तसंच राजकीय क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर सुद्धा मी कायम ठेवलंय. आज आपण जे बघतोय की बरीचशी मंडळी सांगतात की वेळ नाही. मला वाटते आवड असली की माणसाला सवड निघते. मी माझ्या ह्या राजकारणाच्या दिवसभर व्यस्ततेतून सुद्धा जेव्हा मला कधी वेळ मिळेल त्यावेळेस मी व्यायाम करतो. आणि व्यसन इतकं आहे की मी समजा अधिवेशनानिमित्त कधी दिल्लीला असेल तर तिथं सुद्धा मी कॉन्स्टिट्यूशन क्लबची जिम त्या ठिकाणी आहे. जर मुंबईला काय कामानिमित्त गेलो तर तिथं सचिवालय जिमखाना मंत्रालयाच्या समोरच आहे. आणि ज्यावेळेस मी धाराशिवला असतो तिथं घरामध्येच माझी जिम आहे. त्याचबरोबर मी जी माझं सामान गाडीमध्ये जे असतंय त्याच्यात जिमची बॅग, शूज रनिंगचे आणि योगा मॅट ही कायम सोबत असते. त्यामुळं व्यायामाचा काही वेळ नाही. समजा एखाद्या दिवशी रात्री उशीर झाला, सकाळी नाही लवकर उठणं झालं तर मी त्या दिवशी संध्याकाळी व्यायाम करतो. आणि सकाळी रात्री लवकर हे झालं असेल, कार्यक्रम संपले असतील, झोपणं झालं असेल तर निश्चितपणे सकाळी मी 4ला उठून त्या ठिकाणी माझा व्यायामाचा जो आहे तो त्या ठिकाणी कोटा पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. व्यायामामध्ये सुद्धा मी रोज योगा 1 तास आणि त्याचबरोबर 1 तास जिम अशा पद्धतीनं 2 तास स्वतःसाठी त्या ठिकाणी देतो. दुसऱ्या दिवशी 1 तास योगा आणि 1 तास साधारणतः 40 ते 45 मिनिट 8 किलोमीटर रनिंग अशा पद्धतीनं मी त्या ठिकाणी व्यायामाचं डिवायडेशन केलंय आणि ते मी कंटिन्यू रोजच्या रोज करतो. जसं जेवण माणसाला महत्वाचं आहे तितकंच व्यायामाचं महत्व आहे आणि मला वाटतं ती प्रत्येकाने त्या ठिकाणी केलं पाहिजे. मी ते आता मला व्यसन लागल्यामुळं माझी ती नेहमीची सवय झाल्यामुळे मी नेहमी अगदी रेग्युलर पद्धतीनं करत आलोय. दुसरं मी तरुणाला एवढंच सांगेन की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्ट्रेसमध्ये व्यायामाला अन्यन्य साधारण असं महत्व आहे. आपण जर बघितलं असेल तर 20 वर्ष 25 वर्षाची मुलं सुद्धा हार्ट अटॅकनं गेलेली अनेक उदाहरणं आहेत. मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक युवकानं व्यायामाचं नुसती सवय म्हणण्यापेक्षा व्यसन त्या ठिकाणी लावून घ्यावं आणि सगळ्यांनी रेग्युलर व्यायाम करावा एवढं नम्र आव्हान मी आपल्या माध्यमातून सगळ्या युवकांना करतो. आणि म्हणतात ना, जान है तो जहान है. मला वाटतंय आपण जर व्यवस्थित असू, आपल्याला वाटतंय की व्यायामासाठी तास 1.5 तास गेला तर आपला वेळ वाया गेला, असं नाहीये. जरी 1.5 तास आपण व्यायामासाठी देत असू तर त्याच्या माध्यमातून आपण काम करायची क्षमता आपली त्या ठिकाणी वाढते. आणि नुसती क्षमताच वाढत नाही तर योगासारख्या व्यायामाच्या प्रकारामुळं संकटाच्या संघर्षाच्या काळामध्ये सुद्धा माणसाला अडिग राहण्याची ताकद, शक्ती मला वाटतं योगासारख्या व्यायाम प्रकारामधनं मिळते. आणि निश्चितपणे राजकीय माणसाचं आयुष्य हे सामान्य माणसासाठी असतं. त्यामुळे सामान्य माणसाच्या सुद्धा व्यथा, त्यांची कामं करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शक्ती आणि ऊर्जा ह्या व्यायामाच्या प्रकारामुळे मिळते. आपण सर्वांनी व्यायाम करावा एवढंच आवाहन करतो. त्या व्यायामाच्या सरावामुळं म्हणजे साधारणतः 2015 पासून ते आजच्या तारखेपर्यंत जवळपास 8,320 किलोमीटर इतकं रनिंग माझं पूर्ण झालंय. आणि त्याचाच परिणाम म्हणून सातत्य असल्यामुळं जवळपास 21 किलोमीटर हे अंतर आज 1 तास 52 मिनिटांमध्ये मला पूर्ण करता आलं. त्याच्यामुळं व्यायामामध्ये सातत्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.